भारतीय जनता पक्ष मला तर आता अर्बन नक्सल म्हणून संबोधून राहिले। मला पण भीती वाटायला लागली की उद्या अर्बन नक्सल म्हणून माझा एन्काउंटर तर विश्वास नांगरे पाटील करून घेणार नाही आणि विरोधकांना संपवण्याचा ज्या पद्धतीचा घाट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने करून राहिलेला आहे, अनेकांना संपवलेलं पण आहे, तर ती पण भीती आमच्या अन्य धर्मियांना आणि मला सुद्धा वाटायला लागलेली आहे। नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची निवड राज्य सरकारने केलेली आहे। अजून विश्वास नांगरे पाटील नागपुरात रुजू झालेले नाही, मात्र त्यांचा विरोध जो आहे तो काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील आहेत। प्रफुल्लजी, अजून विश्वास नांगरे पाटील रुजू झालेले नाही, मात्र काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे। नाही, काँग्रेस पक्षाने विश्वास नांगरे पाटलाचा जो विरोध केला, जो त्यांचा एक व्हिडिओ जो सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊन राहिला, सकल हिंदू संमेलनामध्ये त्यांचं एक वक्तव्य, त्यांचं एक भाषण आम्ही ऐकलं। त्यामध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन करतात, हिंदू राष्ट्राचं समर्थन करतात। एक IPS अधिकारी असताना असंविधानिक हिंदू राष्ट्र, संविधानानं कुठल्याही धर्माचं राष्ट्र निर्माण केलेलं नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सातत्यानं संविधानाचा विरोध केलेला आहे। त्यांनी हिंदू राष्ट्राचा पुरस्कार केला, गोळवलकरांनी हिंदू राष्ट्राचा पुरस्कार केला। ह्या संपूर्ण असंविधानिक बाबी आहे आणि ह्या असंविधानिक बाबींचं समर्थन जर विश्वास नांगरे पाटील करत आहेत आणि दुसरीकडे पोलीस आयुक्त म्हणून ते या ठिकाणी जर येत असतील तर पोलीस आयुक्त म्हणून निपक्ष असलं पाहिजे, कुठल्याही धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, कुठल्या धर्माचं त्यांचं असोसिएशन पोलीस अधिकारी म्हणून असू नये। त्यामुळे नागपूर शहरामध्ये अन्य धर्मियांच्या मनामध्ये सुद्धा असुरक्षितता निर्माण झालेली आहे, असुरक्षित भावना निर्माण झालेली आहे की विश्वास नांगरे पाटील नागपूर शहरामध्ये पोलीस आयुक्त म्हणून संविधानिक कार्य बजावणार आहे की त्यांचं ते धार्मिक कार्य बजावणार आहे, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत आहे। त्यामुळे आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल गैरविश्वास निर्माण झालेला आहे। ते नागपुरात जर रुजू होणार असतील तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आपण आपलं कर्तव्य हे धार्मिक कर्तव्य पार पाडणार आहात की संविधानिक कर्तव्य पार पाडणार आहेत। आणि भारतीय जनता पक्ष मला तर आता अर्बन नक्सल म्हणून संबोधून राहिले। मला पण भीती वाटायला लागली की उद्या अर्बन नक्सल म्हणून माझा एन्काउंटर तर विश्वास नांगरे पाटील करून घेणार नाही आणि विरोधकांना संपवण्याचा ज्या पद्धतीचा घाट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्यानं करून राहिलेला आहे, अनेकांना संपवलेलं पण आहे, तर ती पण भीती आमच्या अन्य धर्मियांना आणि मला सुद्धा वाटायला लागलेली आहे। फक्त ते संघाच्या मंचावर गेले आणि जी संघाची एक हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे, संघ म्हणते की हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू धर्माशी नाही तर हिंदू जीवन जगण्याची पद्धती, ते हिंदू राष्ट्राशी संबोधतात। तर संघाचे त्या मंचावर गेले म्हणून आपला विरोध आहे की त्यांच्या इतर कृतींबद्दलही आपल्याला अविश्वास? बघा, संघाची जी भूमिका आहे ते शब्दच्छल करण्यामध्ये एकदम पटाईत आहेत। संघाची जी भूमिका आहे हिंदू आणि हिंदुत्व याला ते वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस सातत्यानं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात। मात्र संविधानाच्या निर्मितीनंतर संविधान जाळण्याचं काम संघाच्याच लोकांनी केलेलं आहे आणि भारत देश हा संविधानाप्रमाणे चालू शकत नाही, तर हा मनुस्मृतीप्रमाणे चालला पाहिजे असे त्यांचे गुरु गोळवलकर त्यांचे म्हणतात आहे। आणि ही विचारसरणी विश्वास नांगरे पाटलाला मान्य आहे का? जे संघ संविधान नाकारते, एका धर्माचं राष्ट्र निर्माण करते आणि भारताच्या संविधानानं धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहील ही जर निश्चिती केलेली असेल तर ह्या विचारामध्ये तफावत आहे आणि म्हणून आमचा विश्वास नांगरे पाटलावरती विश्वास नाही। विश्वास त्यांचं नाव आहे, तुम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवता आहे आणि एक अत्यंत गंभीर आरोप आपण केलं की नागपूरकरांमध्ये असुरक्षितता आहे हे आपण म्हणताय, मात्र आपण माझा एन्काउंटर त्यांच्या काळामध्ये होईल का असा एक गंभीर आरोप करतो। कारण भारतीय जनता पक्षाने मला जर समजा अर्बन नक्षलवादी ही टॅगिंग जर केलेलं असेल तर उद्या मला नक्षलवादी समजून एन्काउंटर करायला यांना काय वेळ लागणार आहे? अनेकांना संपवलेलं नाही यांनी आणि त्यांची विचारधारा जर त्या पद्धतीची असेल तर तो संशय घेण्यामध्ये काही गैर नाही, संशय आहे आम्हाला। विश्वास नांगरे पाटील अजून जॉईन झालेले नाही नागपुरात, त्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही, त्यांच्या पोस्टिंगला आपण विरोध करणार आहात की काय? बघा, त्यांच्या नागपूरच्या पोस्टिंगचा तसा काही संबंध नाही आहे। ते पोलीस खात्यामध्ये IPS अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांची जर ही भूमिका जर असेल, आता नागपूरमध्ये येऊन राहिले त्यामुळे आम्हाला अधिक असुरक्षित वाटून राहिलेलं आहे, कारण नागपूर हे सर्वधर्म समभावाचं शहर आहे।
इथे सर्वधर्मीय लोक राहतात आहे, एकोप्यानं राहतात आहे. मात्र काही दिवसाआधी नागपूर शहरामध्ये सर्वधर्म समभावाच्या शहराला एक गालबोट लावण्याचा प्रयत्न काही संस्थांनी नागपूर शहरामध्ये केल्या. त्या सर्व संस्था ॲफिलिएटेड कोणासोबत होत्या? बजरंग दल कोणासोबत ॲफिलिएटेड आहे? विश्व हिंदू परिषद कोणाशी ॲफिलिएटेड आहे? तर ह्या संपूर्ण संघाच्या ज्या संस्था आहे त्यांनी ह्या शहरामध्ये दंगल पसरवण्याचं काम केलं, सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं. उद्या अशाच पद्धतीचं सामाजिक तेढ निर्माण करून अन्य धर्मियांना त्यांची वागणूक काय राहील, कारण त्यांचा विचार जो आहे तो संघाला अभिप्रेत आहे, संघाला समर्पित आहे, म्हणून आमची अडचण आहे. हे IPS अधिकारी आहे, तर त्यांनी नागपुरात जॉईन होताना एक पोलीस अधिकारी म्हणून आपली भूमिका निष्पक्ष राहील हे असं जाहीर करावं अशी अपेक्षा राहील का? निश्चितपणानं ते इथे आल्यानंतर आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळसुद्धा त्यांना पहिल्यांदा आम्ही भेटीला जाऊ की आपली भूमिका स्पष्ट करा की संविधानिक कर्तव्य आपण या ठिकाणी पार पाडणार आहात का? जर पाडणार असाल तर ती हमी आम्हाला तुम्ही दिली पाहिजे. तो विश्वास सामान्य जनतेमध्ये आणि नागपूरकरांमध्ये निर्माण करून दिला पाहिजे की मी याआधी जे काही वक्तव्य केलं असेल ते त्या प्रसंगानुरूप तिथपर्यंतच मर्यादित आहे. त्याचा माझ्या ह्या कार्यकाळामध्ये, नोकरीच्या कार्यकाळामध्ये काही संबंध राहणार नाही आणि मी संविधानिक जबाबदारी पार पडेल ही हमी नागपूरकरांना देणं अपेक्षित आहे. त्यांनी ती दिली पाहिजे, अन्यथा आम्ही त्यांचा विरोध कायम करत राहू. तर विश्वास नांगरे पाटील अजून नागपुरात रुजू झालेले नाही, मात्र काँग्रेस पक्षाने फक्त त्यांच्या संदर्भात मोठा अविश्वासच दाखवलेला नाही, तर प्रफुल्ल गुडधे पाटील तर स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत गंभीर आरोप सुद्धा जे आहेत ते विश्वास नांगरे पाटील यांच्यावर करत आहेत. पहिले त्यांनी नागपुरात रुजू होऊन आपली निष्पक्षता नागपूरकरांसमोर मांडावी अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.